पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नियाठवे शब्दसृष्टी आंगवे। आघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे। रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखून। हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय। जयी हृदय गिमसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारुनि आता सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना। श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता। वन्दिता सिद्धगन्धर्वैः रचिता सुरदानवैः। पूजिता मुनिभिः सर्वैर् ऋषिभिस्तूयते सदा। स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीविठलाय नमः। श्रीमातापितृभ्यां नमः। श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती। रत्न किळ फाकती प्रभा। अगणित लावण्य तेज पुंजाळले। नवर्णवेते तिची शोभा। कानडाव विठ्ठलू करनाटको। येणे मज लाविले वेधू। खोळ गुंथी घेऊनी खुणाची पालवी। आळविल्या साधूने दी। शब्दविन संवादू दुजे विण अनुवादू। हे तव कैसे निगमे परेही परते। बोलणे खुंटले वैखरी कैसे निसांगे। पाया पडू गेले तव पाऊल चिन्ह दिसे। उभाची स्वयंभू असे समोरी पाठी मोरा न कळे। ठकची पडिले कैसे क्षेमा लागी जीव उताविय माझा। म्हणूनी सुरताती बाहो क्षेम देऊ गेले तव मीची मी कली। आसावला जीव राहो बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणूनी। अनुभव सौरसु केला दृष्टीचा डोळा। पाहो मी गेली तव भीतरी पालटू झाला। कानडाव विठ्ठलू करनाटकू। येणे मज लाविला वेधू। खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी। आळविल्या साधूने दी। कानडाव विठ्ठलू करनाटको। कानडाव विठ्ठलू करनाटको। पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती। रत्न किळ फाकती प्रभा। अगणित लावण्य तेज पुंजाळले। न वर्णवे तेथीची शोभा। संत हृदय सम्राट साधकांचे मायबाप माऊली असणारे संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय। वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी
आणि संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळं दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व या पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर ह्या करोना व्याधीच्या दुर्धर कालामध्ये माऊलींच्या चरणारविंदाजवळ जिवंत आहोत. आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत. शिवाय ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत. कारण ह्या अत्यंत क्षणभंगूर असणाऱ्या जीवनाचा सर्व विश्वातील मानवजात सध्या अनुभव घेत असताना देखील आपल्याला बाह्य असणाऱ्या ह्या दुःखाचा कडेलोट कसा दूर होईल आणि त्याच्यासाठी संतांनी वेदांनी शास्त्रांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्याचा आत्ताच्या काळातही मरण सामोरी दिसत असताना मरणाची टांगती तलवार सर्वांच्या मस्तकावर असताना देखील बहिर्मुख धावणारं मन ते अंतर्मुख करून ह्या विश्वाचा चालक असणारा जो परमात्मा आहे जेणे हे विश्व निर्मिले तर त्याचीच आपण शरणागती करू याविषयी बहुतांशी लोकांच्या अंतकरणात खऱ्या अर्थाने हे आध्यात्मिक जागृती झालेली नाही असं आपलं मन आपल्याला सांगतं. आणि असं असताना देखील आपल्याला ज्या अर्थी ज्ञानोबराय की ह्या संपूर्ण विश्वाची या कल्याणाची तळमळ ज्यांच्या अंतकरणात रात्रंदिवस व्याप्त आहे आणि त्यांच्या शब्दांच्या द्वारा जर आपल्याला ह्या भवदुःखातून कायमचीच निर्मुक्ती व्हावी आणि आपल्याला परमशांती किंवा एक रम्य समाधान सर्व समाज पुरुषाला मानव जीवनाला लाभावं यासाठी माऊली काय सांगतात. या माऊलींच्या ग्रंथपंचकापैकी जो अत्यंत रसमय असणारा हृदय असणारा मनुष्याच्या अंतकरणाला जाऊन भिडणारा आणि शिवाय गेय स्वरूपात ज्यांनी हा उपदेश किंवा आपली अनुभूती सांगितली अशा ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ त्यांनी आपल्याला घेतलेला आहे. आपला अंगीकार केलेला आहे आणि त्याचा अंगीकार करण्यासाठी आपल्याला हे भाग्य लाभण्याला आपण दररोज म्हणतो संत सम्राट माऊली पांडुरंग नाथ महाराज तुकोबाराय हीच नावं का घेतली जातात. तर यांच्या वाङ्मयाचा अनुसरण करता करता त्या वाङ्मय मूर्ती असणाऱ्या तुकोबाराय वाङ्मय मूर्ती असणारे नाथ महाराज आणि वाङ्मय मूर्ती असणारे ज्ञानोबराय आणि ह्या सर्वांचं जे अत्यंत ज्याला आपण म्हणतो इष्ट दैवत पांडुरंग परमात्मा यांचीच कृपा त्यांच्या रूपाने आपल्यावर ओसंडून वाहत आहे. म्हणून किमान या शब्दांचा वेध घ्यावा अशी आपल्या अंतकरणात प्रेरणा झाली म्हणून आपण भाग्यवान आहोत. नाहीतर दररोजच आपण ते वाक्य म्हणत असतो. ते वाक्य आपल्या परिचयाचं झालं आणि अतिशय परिचयाचं झालं तर त्या वाक्याकडं विशेष लक्ष दिलं जात नाही. म्हणून या ठिकाणी ह्या वाक्याचा आशय जो आहे तो अत्यंत गंभीर असा आपल्याला विचार करणं हे आवश्यक आहे. तेव्हा या ठिकाणी भगवान परमात्म्याचं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूप वर्णनाचं हे ज्ञानोबरायांचं प्रकरण आहे आणि त्यामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय सांगतात पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकेळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथीची शोभा. असं म्हणत असताना ज्ञानोबरायांच्या डोळ्यापुढं जणू काही दामोदर पंतांचा इतिहास आहे. आपल्या इतिहास म्हणजे आस हे असं घडलं. तर अशी आपल्या संतांच्या जीवनचरित्रात अनेक प्रकारची चरित्र घडून गेलेली आहेत. आता ह्या चरित्राचे कथन करणारे चरित्रकार आपले गुरुवर्य दिगंबर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु व्यासपीठावरून अनधिकार चेष्टा म्हणून थोडासा चरित्रभाग सांगत आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला माहीत आहे की जे काही अनेक प्रसंग आहेत तर ज्ञानोबरायांच्या काळामध्ये चोखा महाराज कान्होपात्रा नामदेवराय तसंच या ठिकाणी दामोदर पंतांचं जीवनचं चरित्र त्याच काळात घडलेलं आहे. जेव्हा दामोदर पंत हे बिदरच्या बादशहाचे त्या ठिकाणी खजिनदार होते पण त्यांनी त्या अब्दुल शहाचा पराभव केल्यामुळं
त्यांना बढती मिळाली आणि त्यांना मामलेदार करण्यात आलं. त्याच काळात जवळजवळ शके 1376, 77 आणि 78 याच्यामध्ये अत्यंत भयंकर भीषण असा दुष्काळ पडला. लोक अन्न करायला लागले. ती सगळ्या कोठाराची मालकी राजाची होती, परंतु त्याचे सहाय्यक सचिव अधिकार दिलेला असे होते दामोदरपंत मंगळवेढ्याला. परंतु बरेच दिवस जाऊन राजांनीची वाट पाहिली, पण राजाने मोकळ्या मनाने त्यांना परवानगी दिली नाही. तेव्हा लोकांचं साधूचं हृदय काय आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या न्यायाने या ठिकाणी त्यांचं हृदय द्रवीभूत झालं आणि दयेचा संचार होऊन त्यांनी आपल्या नोकरांना सर्व 2 कोठारं भरलेली होती, त्या सर्व लोकांना अन्न घेऊन जायला सांगितलं, धान्य घेऊन जायला सांगितलं. ही बातमी जेव्हा बिदरच्या बादशहाला कळाली तेव्हा त्यांनी सांगितलं की एक तर परवानगी न घेता आणि संपूर्ण कोठारं मोकळी करून दिली तर त्याची भरपाई यांनी करून दिली पाहिजे. म्हणून त्यांना निरोप दिला, मनुष्य बिदरहून पाठवला आणि सांगितलं की त्यांना घेऊन या. त्यांना कोणत्याही प्रकारे जवळजवळ ही 1.25 लाख अशा प्रकारच्या मोहरांची किंमत होईल एवढं धान्य यांनी वाटलेलं आहे. याची भरपाई त्यांना करून द्यावी लागेल म्हणून त्यांना निरोप पाठवला. आणि या दामोजीपंत आपल्या काही नोकर चाकर वर्गासहित बिदरला जायला निघाले. परंतु भगवान परमात्म्याला त्यांनी सांगितलं जर यांनी ही पूर्तता केली नाही तर यांना तुरुंगामध्ये डांबून ठेवलं जाईल. जेव्हा हे निघाले रस्त्याने त्यावेळेला भगवान परमात्म्याला याची काळजी पडली. आपल्या दासाचं काही उनं भक्तांचं उनं हे भगवंताला सहन होत नाही. भगवंत तत्काळ एका महाराचं रूप घेऊन त्या बिदरच्या बादशहाच्या दरबारात गेले आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं आपण कोण, तर त्यांनी सांगितलं जोहार मायबाप जोहार. या ठिकाणी मी आपल्याला जोहार करतो. ह्या ठिकाणी मी आलो तो मी कोणाचं महार काम करणार आहे, तर दामोदर पंतांचं. आणि त्यांनी आपल्या दुष्काळामध्ये जे धान्य वाटल्यामुळं ज्या काही हानी झालेली आहे, नुकसान झालेले आहे, तर ते 1.25 लाख मोहरा माझ्याजवळ दिलेले आहेत मला आणि त्याच्याबद्दल मला पुन्हा त्याची रसद किंवा पावती आणायला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्या मोहरा दिल्या आणि 1.25 लाख मोहरा त्याने खळखळा ओतियेल्या मोहरा आणि त्या 1.25 लाख तुझ्या मोजून घे आणि मला पुन्हा त्याची पावती दे. ते दिले आणि घेतले ते धन आणि त्यांनी जेव्हा त्या विठू महाराकडं पाहिलं त्यावेळेला त्याला असं मी विठू धेड आहे असं ते म्हणाले. ते पाहिलं तेव्हा त्यांना त्या तेजाकडं त्या एक असणारा साधा धेड महार, पूर्वीची हलकी सालकी कामं करणारा, निरोप्या दूत या रूपाने राहणारा, परंतु त्या दिव्य अशा प्रकारच्या शरीराकडं पाहिल्यानंतर त्यांचं मन त्या ठिकाणी मोहित झालं. पण त्यांनी ते सर्व कार्यभार उरकला आणि जाताना रस्त्याने जे काही दामाजीपंत येत होते तर त्या महाराणी त्या ठिकाणी गुप्तपणे त्यांचं दररोज वाचण्याचा जो स्वाध्यायाचा गीताग्रंथ होता त्या गीताग्रंथामध्ये ती पावती ठेवली. सकाळी नित्यक्रम करत असताना स्वाध्यायाच्या वेळी जेव्हा दामाजीपंतांनी ही पावती पाहिली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी भगवंतानी कोणत्या तरी रूपाने हे कार्य केलेलं आहे. पुढं जेव्हा त्या दामाजीपंतांची भेट झाली तेव्हा दामाजीपंतांना त्यांनी सांगितलं की हे अशा प्रकारचं तो जो महार होता जो विठूधेड तो या ठिकाणी येऊन हे कार्य करून गेलेला आहे. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांना अगोदरच चित्तामध्ये निमिषन लगे मनवेदिता एवढी तुझी स्वरूपता अशा प्रकारचं त्याला जीवभावाला मुकल्याचा आणि केवळ विशुद्ध स्वरूपाचा सोलीव आनंद त्या क्षणापासून त्यांच्या हृदयामध्ये उसळत होता, ओसंडून वाहत होता. म्हणून त्यांनी सांगितलं की मला त्या विठूधेडाची विठोबा धेडची
मला त्या विठोबा धेडाची भेट घालून दे. तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही पंढरपूरला या. आणि पंढरपूरला बिदरचा बादशाह गेला असताना त्यांनी जेव्हा पांडुरंग परमात्म्याला दामोदर पंतांनी विनवणी केली की ह्या राजाला हा कोणत्या जातीचा आहे, लेंच आहे, याचा विचार करू नको, तर त्याला तू दर्शन दे. तेव्हा भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन गेले. तेव्हा त्याला जे दर्शन झालं त्या दर्शनाचं वर्णन या ठिकाणी ज्ञानोबाराय करतात की काय, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा. पांडुरंगाची कांती, पांडुरंग कांती म्हणजे पांडुरंग परमात्म्याची कांती. स्फुरत कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शांतमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. किरीटोज्ज्वलत्सर्व दिक्प्रांतभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घ्यैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आणि हे रूप जेव्हा पाहिलं तर आता त्यांची दृष्टी जी आहे, दृष्टीनं फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरीराया, नोहे सारिता निराळे लवन मेळविता जळे, तुका म्हणे बळी आणि जीव दिला पाया तळी, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. भगवंताला पाहिल्याबरोबर का भगवंताला काय तुझं अवघे होऊ येते, परिमद वाटो नये चित्ते, उपासने परते नये काही आवडो, अशा प्रकारची त्या बिदरच्या बादशाहाची स्थिती होऊन गेली. आणि ते तेज जेव्हा पाहिलं त्यावेळेला त्याचं वर्णन जर करायचं झालं, असं आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी अशाच प्रकारची स्थिती कान्होपात्राची झालेली आहे. दामोदर पंतांच्या कालात कान्होपात्रा म्हणून ज्या संत होत्या त्यांना भगवंताच्याच कृपेने अत्यंत सुंदर अशा प्रकारचं शरीर मिळालं होतं. परंतु त्या शरीराचा वेच, त्या शरीराचा विक्रय करून जीविकेचा निर्वाह करीत होत्या. पण जेव्हा त्यांना भगवंताच्या दर्शनाला गेल्या त्यांना असं वाटत होतं की हे सगळे बरोबरचे त्या काळातील संत परमात्म्याच्या सौंदर्याचं, माधुर्याचं इतकं वर्णन करतात, परंतु जगातील सर्व सौंदर्य आणि माधुर्य फक्त ह्या एकट्या कान्होपात्रेच्या शरीरातच एकवटून भरलेला आहे, असं तिचा भ्रम होता. ती गेली दर्शनाला, कान्होपात्रा गेल्या, पण गेल्यानंतर त्यांना वाटलं की आपलं इतकं जे स्वरूप आहे ते इतकं नाजूक आहे, मृदू आहे की त्यांनी भगवंताच्या पायावर मस्तक ठेवण्याच्या अगोदर बोटं ठेवली. बोटं ठेवल्यावर कान्होपात्राच्या बोटाबरोबर भगवंताच्या डाव्या पायाच्या तळव्याला म्हणजे पुढच्या भागाला एक खड्डा पडलेला आहे. आजही आपण जेव्हा महापूजा करतो किंवा दर्शन करतो तिथे एक खड्डा आहे. तर याचा अर्थ भगवंताचं स्वरूप जे आहे ते इतकं सुकुमार अशा स्वरूपाचं आहे. त्या परमात्म्याचं स्वरूप हे इतकं सुकुमार आहे का कान्होपात्राच्या बोटाचा स्पर्श देखील त्याला सहन होत नाही, इतकं ते मृदू आहे, इतकं ते हळूवार आहे, इतकं ते नाजूक आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून भगवंता सेना महाराजांचं सांगतात की त्यावेळेला त्या बादशहाने जेव्हा भगवंताचं दर्शन झालं त्याला, तर त्यावेळेला तो सारखा म्हणतो काय, मला त्याच परमात्म्याचं स्वरूप मला दाखवून द्या. इतकं ज्या वेळेला हजामत करतात परमात्मा, तर त्या ठिकाणी त्याला आपलं स्वतःचं मुख दिसत नाही, त्याला दिसतं कोण, पांडुरंग परमात्मा. की याच्यामध्ये ना रूप जर पाहायला गेलं तर आपण त्या ठिकाणी दिसत नाही. जसं गोपी आहे ना, गोपी जेव्हा आरशात पाहतात त्या आपलं रूप पाहायला जातात, पण तिथं त्यांना कोण दिसतो, तिथं त्यांना परमात्मा श्री हरी श्रीकृष्णाचं दर्शन येतं. गोपिका रमणू स्वामी माझा, अशा प्रकारचं दर्शन होतं. म्हणजे भगवत दर्शनाचं, या सगुण भगवत दर्शनाचं काय महात्म्य आहे. आणि सगुण ब्रह्मदर्शन जे आहे तेच निर्गुणाकडे नेतं. काय नाथ महाराजांचा एक अभंग आहे हरिपाठात, हे मला वाटतं की निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झडे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी जेव्हा हे दामोदर पंत पाहतात, आपल्याला माहीत आहे दामोदर पंतांना जेव्हा दामोदर पंतांच्या विनंतीतून भगवान परमात्म्याने जेव्हा या
बिदरच्या बादशहाला दर्शन दिलं तर त्याच्यानंतर त्याला वाटतं की पुन्हा पुन्हा काय आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितोर आहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा लाचावले मन लागलीचे गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी पुरवावी आळी मायबापा सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊली हाची वर देई संचरोनी राही हृदया माझी तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. ही प्रार्थना कोणाची आहे? ही प्रार्थना बिदरचा बादशाह पांडुरंग परमात्म्याकडं पुन्हा पुन्हा करतो आहे. तर त्यावेळेला भगवंताला त्यांनी सांगितलं काही करा. भगवंतांनी सांगितलं की या बाबतीत काय आहे, या बाबतीत मी परतंत्र आहे की मी काय माझा जो भक्त आहे माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे मला मी बिदरच्या बादशाहाकडं राहायचं हे माझ्या मनावर नाही. नियम ठरून गेलेला आहे. यत्र गायंती मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठा आम्ही नारद अशा प्रकारचा एक नियमच पायंडाच पडून गेलेला आहे. तेव्हा ती गोष्ट माझ्याही हातात नाही. आणि मग त्यांनी सांगितलं अरे त्या ठिकाणी तुम्ही मला तिथं 1 लक्ष यांचं दिलेले आहे दामोजी पंतांचं जे काही धन आहे त्या कोठाराबद्दल पण मी तुला त्या 1 लक्षाहून आता मी तुला 2 लक्ष देतो पण आता तू माझ्या हृदयात स्थानापन्न हो. ऐक नाही इति दिगंबर महाराज. तर त्यांनी सांगितलं की मला ₹1,00,000 ₹2,00,000 देतो. ते म्हणून तर तुझ्याकडे राहत नाही तुझ्याकडं राहू शकत नाही कारण तुझी काय आहे 2 लक्ष आहे. जीवनामध्ये एकच ध्येय किंवा एकच लक्ष असावं लागतं आणि ते कोणाचं आहे? दामोदर पंतांचं आहे. विठू धेड 2 लक्ष असणाऱ्याकडं राहत नाही कारण तुकाराम महाराज पुढच्या युगात जाऊन याचं स्पष्टीकरण करून सांगणार आहेत. काय सांगतील तुकाराम महाराज? देवना संसार तुका दुहीकडे चोर. इथं त्याला काय जो संसार परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी न घडे त्याशी दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. ज्याला संसार आणि परमार्थ हे दोन्ही एकाच वेळेला संपादन करील म्हणतात त्याच्या पदरात कधीही परमात्मा पडणार नाही. परमात्माच नाही त्याला दोन्हीकडे धक्का अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ज्याचं 1 लक्ष आहे ना ज्यांनी मला जीवनामध्ये एकमेव ध्येय वस्तू म्हणून ठेवलेला आहे तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी दुजा तीही त्रिभुवनी पाहिली पुराणे दांडोळीली दरुशने ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. अशी ज्याची स्थिती आहे ज्याने सर्व जगातल्या सर्वांचा ज्याला ओबग आलेला आहे जगातलं ऐहिक पारलौकिक ऐश्वर्याला ज्याने लाथाडलं आहे असाच जो पुरुष आहे त्याच्या हृदयामध्ये मी मात्र राहतो. तेच माझं खरं निवासस्थान आहे. म्हणून त्याला दर्शन तुला होऊ शकत नाही. ते तुला जी झळक मिळाली ती झळकसुद्धा माझं सामर्थ्य नसून ते काय आहे दामोदर पंतांच्या विनवणीमुळे मी तुला दर्शन दिलेलं आहे. तेव्हा त्याचं वर्णन करतात पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंगाची कांती म्हणजे शोभा अशा आहे की दिव्य तेज जणू काही त्या मुखावरून त्या विग्रहावरून ओसंडून वाहत आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकेळ फाकती प्रभा. आणि त्याची प्रभा किंवा तेज फाकतं म्हणजे विस्ताराला विकासाला प्राप्त होतं आणि ते काय आहे रत्नाच्या केळेप्रमाणे आहे. इतर प्रकाशाप्रमाणे आहे. रत्नाची केळ म्हणजे त्या ठिकाणी काही लागत नाही. म्हणजे आपण जसं दिव्यामध्ये तेल घालतो तेव्हा प्रकाश पडतो तसं हे तेज नाही. हे अंगीभूत असणारं अंगचं तेज आहे. रत्न जे आहे ते स्वयंप्रकाश आहे. रत्नाचा उजेड दाखवण्यासाठी दिवा न्यावा लागत नाही पण रत्नाच्या प्रकाशात सर्व प्रकाशित होतात कारण हा परमात्मा हा स्वयंप्रकाश आहे. म्हणून त्याला रत्नकेळीची उपमा दिली आहे. रत्नाची केळ म्हणजे रत्नाची शोभा ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे ही प्रभा किंवा प्रकाश
फाकत आहे. अगणित लावण्य, आणि परमात्म्याचं लावण्य किंवा सौंदर्य जे आहे ते अगणित आहे. अगणित म्हणजे त्याचं परिमाण सांगता येत नाही. भगवंताच्या सौंदर्यासारखं सौंदर्य परमात्म्याचंच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं काय, श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे, तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून सांगतात अगणित लावण्य तेज पुंजाळले. अगणित असणारं ज्याचं परिमाण सांगता येत नाही अशा प्रकारचं तेज सगळ्या ठिकाणी पुंजाळलेलं आहे. म्हणजे ते तेज फाकलेलं आहे. न वर्णवे तेथीची शोभा, आणि त्या परमात्म्याच्या जे काही दिव्य लीला विग्रह आहे त्याची शोभा, त्याची कांती, त्याचं तेज, त्याचं ऐश्वर्य न वर्णवे, हे वर्णन करता येत नाही. मग सांगतात याचं कारण काय आहे. हा परमात्मा इतका सोपा नाही. याच्यासाठी सर्वांची जीवनामध्ये सर्व असणाऱ्या ऐहिक पारमार्थिक वैभवाची या ठिकाणी राख रांगोळी करावी लागते. कोणासाठी केली, प्रपंचाची होळी या पाया वेगळी, मायबापा जाळोनी संसार बैसलो अंगणी, नाही तुझ्या मनी मानसी. हे परमात्मा ज्यांनी का सोडीला संसार, माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. अशा प्रकारची याची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की काय, कानडावो विठ्ठलो कर्नाटको. हा कानडा आहे म्हणजे याची प्राप्ती होणं, याचा सुखाचा भोग होणं, हे कानडा आहे. म्हणजे अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे, दुर्मिळ आहे, कठीण आहे, कानडी आहे असं सांगतात. कानडावो विठ्ठलो, हा परमात्मा श्री विठ्ठल परमात्मा प्राप्त होणं हे अत्यंत कठीण आहे. पण काय करावं, येणे मज लावियेला वेधू, किंवा येणे मज लावियेले वेधी असा पण पाठ आहे. पाठभेद सांगा महाराज. तर येणे मज लाविला वेधू, तर या ठिकाणी त्याने मला वेध लावलेला आहे. वेध लावला म्हणजे काय, मला माझी प्रत्येक अंतकरणाची वृत्ती त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, त्याच्या दिव्य तेजाला पाहण्यासाठी लालायित झालेले आहे. तेने मज लावियेला वेधू. पण दुसरं सांगतात तो नुसतं कानडा कठीण आहे असं नाही. कानडा व विठ्ठलू कर्नाटको, तो कर्नाटको स्वामी महाराज सांगायचे कर्नाटको. नटधर आहे, नटवर वपुहू असं त्याचं शरीरसुद्धा वर्णन केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो परमात्मा आहे तो लीलाधारी परमात्मा आहे. म्हणजे ते परमात्मा असा आहे की तो कठीण पण आहे, आणि ही संपूर्ण विश्व ही त्याची लीला आहे. म्हणून तो कर्नाटकही आहे. त्यामुळं तुम्हाला त्या कर्नाटक या शब्दाचा नटनाट्य करणारा, नटनाट्येने संपादिले सोंग असा पण परमात्मा आहे. दुसरी गोष्ट त्याला संत साहित्यामधील चरित्र आहेत. तर त्या चरित्रामध्ये कर्नाटको असं त्याला का म्हणतात, तो परमात्मा कर्नाटकात गेला होता. पंढरीहून आपल्याला सर्वांना इतिहास विदित आहे की त्या अनागोंदीचा जो राजा किंवा विजयनगरचा राजा, तर त्याला पांडुरंग परमात्म्याचं अतिशय आकर्षण होतं. म्हणून त्यांनी ते सत्ताधारी असल्यामुळं त्याने पांडुरंगाची ही जी मूर्ती आहे ती मूर्ती त्यांनी पंढरपूरपासून अनागोंदीपर्यंत काही सोहळ्यात ती मूर्ती न्यावी म्हणून अंतरावर ब्राह्मण ठेवून महाराष्ट्र प्रांतातून कर्नाटकाच्या अनागोंदीपर्यंत विजयनगरपर्यंत ही मूर्ती नेली होती. आता त्याची सत्ता होती पण भगवंताला तिथं करमलं नाही. सर्व साधू मंडळी जेव्हा चातुर्मास्यासाठी गेली तेव्हा पांडुरंग परमात्मा विटेवर नाही हे पाहून सर्व अतिशय निराश झाली. आणि हे कार्य कोण करू शकतं म्हणून आपले भानुदास महाराजांचं नियुक्ती करण्यात आली. भानुदास महाराज म्हणजे शांती ब्रह्मनाथ महाराजांचे आजोबा. आणि ते सर्व संत चातुर्मास्यामध्ये तिथं राहिले. आणि भानुदास महाराज येईपर्यंत 4 महिन्याचा काल गेला. पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी कार्तिकी वारीला परत आले. तर त्यात म्हणून तेव्हापासून असं सांगतात की या चातुर्मास्याच्या पंढरीच्या अनुष्ठानाचा प्रारंभ झाला असं सांगितलं जातं. आणि त्याप्रमाणे भानुदास महाराज गेले. मग भानुदास महाराज गेले, आपल्याला माहिती आहे पांडुरंग परमात्मा भेटले. पण त्यांनी नवरत्न हार त्यांच्या गळ्यात घातला. आणि ते कोणती नदी, त्या कावेरीच्या तीरावर नाथ महाराज आपला संध्यावंदन करण्यासाठी
घातलेल्या हारासहित बसले, इकडं हार चोरी गेला अशी सगळीकडे बातमी पसरली. स्त्रियांनी पानवठ्यावर पाहिलं होतं, त्या भानुदास महाराजांना नेण्यात आलं, शोळावर चढवण्याची राजाने आज्ञा दिली. आणि शोळावर चढत असताना देखील भानुदास महाराज म्हणतात की या ठिकाणी जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवा नळ त्रिभुवन खाये, परिमी तुझाची अंकी लागा विठोबा, न करी अनिकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला, सप्तसागरे एकवट होती, जरी हे विरोनी जाय क्षिती, पंचमहाभूते प्रळय पावती, परिमी तुझाची सांगाती गा विठोबा, न करी अनिकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. शोळाचं पाणी झालं, हा चमत्कार झाला. पुन्हा पंढरीराय या ठिकाणी पंढरी क्षेत्रामध्ये आले, असा इतिहास असल्यामुळं त्या परमात्म्याला कर्नाटकू अशा प्रकाराने म्हणतात. कानडावो विठ्ठलू कर्नाटकू. आता इतके श्रम त्या राजाने घेऊनही परमात्मा आला. त्याचं कारण तो काय आहे, तर तो परमात्मा भक्तवत्सल आहे, त्या भक्ताचा पक्षपाती आहे. म्हणून दुर्लभ जरी असला तरी तो भक्तासाठी मात्र अत्यंत सुलभ आहे असं सांगतात. आणि येणे मज लाविले वेधी, आणि त्या परमात्म्याचा मला वेध लावलेला आहे. म्हणून यांनी काय सांगितलं, परमात्म्याने त्या बिदरच्या बादशाहाला काय सांगितलं, मग त्या 2 लक्ष आहे ना तुझी, म्हणून तुझ्याकडे येत नाही. आणि त्याचं एकच लक्ष आहे, कोणतं, तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अशा प्रकारचं दामाजी पंतांचं आहे. म्हणून मी त्या दामाजी पंतांच्याकडंच जात असतो, जाणार असं सांगितलं. असो, तोच परमात्मा जो आहे, खोळबुंथी घेऊनी खुणाची पावलवी, आळविल्या साधू निधी. इथं हे आळविल्या निधी साधू किंवा साधू निधी, आणि काही ठिकाणी साधू पाठ आहेत, पण ते त्याचं अपभ्रंश आपलं ते त्याचं मुद्रण दोष आहे असं एकंदरीत दिसतं. असो, या ठिकाणी त्यांनी सांगितलं खोळबुंथी घेऊनी. तर भगवंतानी एक खोळ म्हणजे आवरण घेतलेलं आहे, आणि म्हणजे आपलं जे शरीर, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्याच्यावर पांडुरंग परमात्म्याने खोळबुंथी घेऊन म्हणजे त्याच्यावर आवरण घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या शुद्ध सत्वात्मिक मायेचं आवरण घेतलं आणि तो नाम आणि रूप धारण करता झालेला आहे. मुळी तो काय होता, होताशी निसुर निर्विकार असा जो परमात्मा होता तोच आला नावा रूपा. आणि तो कशाने आला, तर शुद्ध सत्वात्मिका मायेची खोळ किंवा बुंथी आच्छादन घेतलं आणि तो या ठिकाणी नावारूपाला प्राप्त झालेला आहे. खोळ बुंथी घेऊन, आणि तो काय करतो, खुणाची पालवी, खुणा करणं, संकेत करणं, आणि संकेत करून त्या ठिकाणी तो बोलावून घेत आहे, संकेत करीत आहे, खुणाची पालवी. आणि मग आपल्याला वाटतं की असा जर परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या असणाऱ्या लीला विग्रहाकडं पाहून हा साधक मोहित होतो आणि खुणाची पालवी, तोही जर त्याच्याकडे बोलत आहे, काय विठो पालवीत आहे, उभारोनी बाहे, विठो पालवीत आहे, दासामीची साहे, मुखे बोले आपुले. आपल्या मुखाने म्हणतो दासाला मी साई आहे, तुम्ही फक्त काय करा, मला शरण या, अशा प्रकारचा सांगतो. आणि असा असताना त्या भक्त त्याच्याकडं आकर्षित होतो. कारण का, खुणाची पालवी. मग भक्त त्याची स्तुती करायला लागतो, त्याची आळवणी करतो. पण आळवणी करायला लागला की आळविल्या निधी साधू, तर त्याला तो साध म्हणजे त्याला हाकेला हाक प्रतिसाद त्या ठिकाणी देत नाही. कारण आळवण्यासाठी त्याला नामरूपाची केलेली कल्पना आहे आणि त्या परमात्म्याचं वास्तव स्वरूप नामरूपाच्या आतीत असल्यामुळं त्यांनी जरी त्याला हाकारलं तरी तो परमात्मा ओ देत नाही, प्रतिसाद देत नाही. आळविल्या निधी साधू. मग पुन्हा सांगतात की शब्दे विन संवादू, दुजे विन अनुवादू, हे तव कैसेनी गमे. आता म्हणतात जर मनुष्याला भगवंताशी आपल्याला संवाद करायचा झाला तर संवाद करायला परमात्म्याला दुजे विन संवादू, जर तो आपल्याहून भिन्न असला तर त्याच्याशी संवाद होईल. पण जेव्हा त्या परमात्म्याचं दर्शन नाम त्याच्या स्वरूपाचा यथार्थ अवगम ज्या वेळेला त्या साध घालणाऱ्याला होतो त्यावेळेला तो परमात्मा त्याच्याहून भिन्न राहत
नाही. देव पाहावयाशी गेलो तिथे तव देवची होणी ठेलो. मग आता त्याच्यात दुजेविनं संवादू, दुसरा असल्याशिवाय संवाद घडेल का? इथं दुसरं राहिलं का? राहिलं नाही. त्यामुळं संवादही घडत नाही. आणि शब्देविनं संवादू आणि दुजेविनं अनुवादू. आमच्या बोलण्याचा अनुवाद करायचा झाला तर अनुवाद करण्यासाठी द्वैत पाहिजे, आणि संवाद करायचा झाला तर त्या ठिकाणी संवादासाठी शब्दाचं माध्यम पाहिजे. परंतु परमात्मा जो आहे तो कोणाही प्रमाणा ओ निधिमा, तो कोणत्याही प्रमाणाचा इंद्रियांनी त्याचं प्रत्यक्ष करावं तर तो इंद्रियांचा विषय नाही, शब्दाने प्रयत्न करावं तर शब्दालाही तो विधिमुखाने सांगता आला नाही. फक्त त्याने त्याच्या अज्ञानाची काय केली, अज्ञान आणि अज्ञान कार्यापासून व्यावृत्त करून न इति पहिल्या नीतीने कार्याची व्यावृत्ती केली, दुसऱ्या नीतीनं कारणाची व्यावृत्ती केली, आणि स्वयंप्रकाश स्वयंभू परमात्मा अवशिष्ट राहिला. तर त्याचं दर्शन करणाऱ्याहून तो भिन्न राहिला नाही. देव पाहायला गेला आणि देवच होऊन राहिला. आता आपणच आपल्याशी अनुवाद कसा करेल आणि आपणच आपल्याशी शब्दाचा संवाद तरी कसा करेल? म्हणजे परमात्मा परमात्म्याविषयी संवाद पण करता येत नाही आणि त्याचा अनुवाद पण करता येत नाही. ही काही वास्तविक स्वरूप स्थिती अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून सांगतात हे तव कैशेनी गमे. हे आपल्याला कसं बरं कळेल? मग परमात्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय तर नाही. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती. त्या परमात्म्याला जाणलं तरच मनुष्य कृतार्थ होतो, मृत्यूचं तरण करतो, शोकाचं तरण करतो किंवा मृत्यूचं उल्लंघन करतो, शोकनाश आणि आनंदावाप्ती प्राप्त होते. हे तव कैशेनी गमे. हे आपल्याला कसं बरं कळेल? ते म्हणतात हे असं कळेल, परेही परते बोलणे खुंटले. तुम्हाला कळेल, पण याचा अर्थ वैखरी वाणीचा विषय होऊन कळणार नाही. तर परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या ज्या 4 वाणी आहेत त्याच्यामध्ये परा आणि पश्यंती ह्या तर अनुद्भूत वाणी आहेत, आणि मध्यमा आणि वैखरी ह्या उद्भूत वाणी आहेत, आणि त्यांची स्थानं आहेत. पहिलं जे स्थान आहे मूलाधार. त्या मूलाधारामध्ये परावाणी राहते, नाभिस्थानामध्ये पश्यंती वाणी राहते, बरोबर ना. आणि या ठिकाणी हृदयामध्ये जिथं अनुहात मध्यमा वाणी राहते, आणि कंठातून वैखरी वाणी या ठिकाणी येते, बरोबर ना. कंठस्थान वैखरी वाणीचे, कंठापासून मुखापर्यंत असणारा जो प्रदेश तो वैखरी वाणीचा आहे. वैखरी वाणीचं येताना कुठंतरी असं आपले गुरुवर्य गेठे महाराज सांगत असतात की आधुनिक विज्ञानात देखील या ठिकाणी जेव्हा एखादा शब्द बाहेर पडतो तेव्हा तो परयेपासून मध्यमेपर्यंत किमान 360 वेळा त्याचं मंथन होत असतं आणि मग तो बाहेर येतो. म्हणून आपला सिद्धांत आहे की आगादे आवडे ते वृत्ती आवडे ते वृत्ती आधी मनोनी चिवठी मग ते वाचा दिठी कराशी. हे वाणीतून शब्द बाहेर येत असताना तो अगोदर जर मनात मध्ये त्याची अंतकरण वृत्ती निर्माण झाली तरच त्या ठिकाणी तो वाणीमध्ये हा प्रवास करतो. कोणता? पहिला प्रवास आहे परा, नंतर पश्यंती, नंतर मध्यमा आणि नंतर वैखरी, असा प्रवास होतो. पण परमात्मा कसा आहे? परेही परते बोलणे खुंटले. तो परावाणीच्याही पलीकडचा असणारा, तो मनाची संकल्प, बुद्धीचा निश्चय, बरोबर ना, अहंकारात्मक वृत्ती किंवा चित्ताची चित्तवृत्ती कुठंच सापडत नाही असा असणारा जो परमात्मा सर्व वाणींचा अधिष्ठान आहे पण कोणत्याही वाणीचा विषय नाही असा असणारा तो सर्व वाणीला अविषय असणारा परमात्मा वैखरी कैशेनी सांगे. वैखरी वाणी त्याचं कसं बरं वर्णन करेल असं सांगतात. मग म्हटले आता त्याचं वर्णन करता येत नाही, परंतु आम्हाला समोर जो समचरण दृष्टी विटेवरी साजिरी अशा त्या परमात्म्याच्या पायाला आम्ही आलिंगन देऊ, म्हणून त्याच्या पायाला पाया पडू, पायाचं दर्शन घेऊ. पण म्हणतात पाया पडू गेले तर मी जेव्हा त्याच्या पायी पडण्यात, हा परमात्मा माझ्याहून भिन्न आहे, मी जीव आहे, परमात्मा उपास्य आहे, मी उपासक आहे, म्हणून ह्या उपास्य उपासक भावाला जाणू, उपास्य उपासक भावाने मी त्या परमात्म्याला वंदन करायला गेले. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे. म्हणजे त्याचं जे पाऊल म्हणजे त्याचं जे सोपाधिक रूप आहे त्या सोपाधिक रूपाचं मी दर्शन करायला गेले तर उपाधी काय झाली? विचाराच्या प्रांतात उपाधी कल्पित झाली, आणि कल्पित पदार्थ जो आहे तो तत्वतः अधिष्ठान रूप होतो.
कधी अधिष्ठान ज्ञानानंतर. त्यामुळं आता पाऊल दिसत नाही, आम्हाला काय होतं, अधिष्ठान मात्रावशेष राहतो. आणि तो अधिष्ठान मात्रावशेष त्या परमात्म्याच्या समष्टी उपाधीचा विचार करताना फक्त परमात्म्याचं जे ब्रह्मस्वरूप आहे सच्चिदानंद घन तेच राहतं. पण मग हळूहळू त्या परमात्म्याच्याच कृपेने दर्शन करायला गेलेला मी जीव, त्या जीवाच्या असणाऱ्या अंतःकरण किंवा अज्ञान उपाधीनं वेष्टी अज्ञान उपाधीचा विचार केला असता वेष्टी अज्ञान देखील तसंच कल्पित आहे असं म्हणून या ठिकाणी फक्त प्रत्यगात्म स्वरूप राहतं. जो दर्शन करायला गेला तो प्रत्यगात्म स्वरूप आहे, ज्याचं दर्शन करायला गेला ते ब्रह्मस्वरूप आहे आणि ते ब्रह्मस्वरूप सच्चिदानंद अद्वय आहे. आणि जो जीव दर्शन करायला गेला तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, तोही प्रत्यगात्म स्वरूप असणारा जीवही सच्चिदानंद आहे. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, अशा रीतीनं तो परमात्माच परमात्माच माझं स्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी ब्रह्म अहम अस्मी. आणि ह्या ओतप्रोत चिंतनाने त्याच्याच कृपेने काय यम येश वृणते तेन लभ्या या न्यायाने मला त्या परमात्म्याचं दर्शन झालं. म्हणून पाया पडो गेले तो पाऊलची न दिसे. मग आहे काय, उभाची स्वयंवासे. तो परमात्मा उभा म्हणजे नित्य निरंतर त्या ठिकाणी स्वयंभू म्हणजे स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश रूपाने त्या ठिकाणी तो परमात्मा उभा आहे. मागं सांगितलं सत्यज्ञानानंतर गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे, या ठिकाणी उभाचे असे सांगण्यात. मग जर पाऊल दिसत नाही तर उभा आहे तरी कसं म्हणता, आहे की नाही. तर उभा आहे या शब्दाने त्याच्या सगुण स्वरूपात या ठिकाणी त्याचं जे विशुद्ध स्वरूप आहे, जे आम्हाला शास्त्राने संतांनी ध्येय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्ञानोबरांची ओळी की या तैसे नव्हे, या ठिकाणी त्याचं जे उपाधी आहे आणि त्या उपाधीला बाजूला करून त्याला पाहायचं. जग परवते मनवनी जग परवते, सांडोनी पाहिजे माते तैसा नव्हे तैसे नव्हे आगवे सकटची मी. या ठिकाणी जगाला उपाधीला बाजूला करायचं आणि मग परमात्म्याला पाहायचं. अगोदर व्यतिरेकाने त्या ठिकाणी परमात्म्याच्या स्वरूपाला जाणून घेतलं आणि नंतर जेव्हा अन्वयाच्या भूमिकेतून आम्ही पाहू लागलो त्यावेळेला उपाधी नाहीच आहे, ते केवळ काय आहे, चैतन्यच आहे. म्हणून हे चिन्मय अशा परमात्म्याचं रूप जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला बात करायला कुठं पदार्थ राहिला, बात करायला पदार्थ राहिला नाही. आम्हाला तर आम्ही असं म्हणतो पहिल्यांदा व्यतिरेक केला, नंतर अन्वय केला आणि व्यतिरेकपूर्वक अन्वय किंवा केवळ अन्वयाच्या भूमिकेत आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं झालेलं हे दर्शन आहे. परंतु आम्हाला आमच्या गुरुपरंपरेमध्ये असं ज्ञान झालेलं परमात्म्याचं यथार्थ अनुभूतीचं की अन्वय व्यतिरेक हा स्वस्वरूपे विकल्पो, अन्वय व्यतिरेक स्वस्वरूपे विकल्पो नास्ती. आणि अन्वय आणि व्यतिरेक हे आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी विकल्पच नाही असं खरं ज्ञान आहे. त्यामुळं आम्हाला आता पाहिला तर तो परमात्म्याचं दर्शन उभ्या स्वरूपात, म्हणून ते म्हणतात की उभाची स्वयंवासे. आणि आता आम्ही पाहतो म्हणजे आमच्या सहित हे सर्व विश्व परमात्मरूप आहे असाच आम्हाला बोध झाला. उभाची स्वयंवासे समोर की पाठीमोरा न कळे. या ठिकाणी म्हणतात आता हा परमात्मा आमच्या समोर आहे की आम्ही आमच्या पाठीमागे आहे. याचा अर्थ जर परमात्मा समोर कधी होईल, परमात्मा आपल्याहून भिन्न होईल तर, नंतर परमात्मा सावयव होईल तर, परमात्मा दृश्य असेल तर, परंतु आमच्या चिंतनात तो काय राहिला, दृंग मात्र परमात्मा फक्त अवशिष्ट राहिला. तो स्वयंभू आहे, स्वयं प्रकाश आहे आणि तोच तो आहे, सर्व व्यापक आहे. हे दर्शन जेव्हा झालं त्यावेळेला आपल्याला समोर आहे की पाठीमोर आहे हे कळणार नाही. कसं स्वामी अखंडानंदांनी चिंतन दिलं की आपण म्हणतो ही पूर्व, ही पश्चिम, ही दक्षिण, ही दिशा कुठे आहेत. आता ज्याला मी म्हणतो मी दक्षिणेकडे तोंड करून बसलेलो आहे, दक्षिणेकडे तोंड करून बसलो म्हणजे काय, पहिला मी या जागेवर आहे
आणि मग मी जिकडं मुख केलेलं आहे तिला दक्षिण अशी मी कल्पना केली आणि पाठीमागची उत्तर आहे असं म्हणतो. आता जर मी पुन्हा फिरलो तर काय होईल, माझी पाठमोरी दक्षिण होईल आणि ही काय होईल, ती माझ्या समोरची दिशा उत्तर होईल. अशा प्रकारे म्हणजे आपल्या कल्पनेची ह्या देशाची दिशांची निर्मिती ह्या आपल्या कल्पनेने केली. परंतु ह्या दिशा ज्या आहेत ह्या दिशेमध्ये परिवर्तन होईल, बरं ना, दिशाच्या कल्पनामध्ये. पण त्यांचा कल्पक असणारा जो द्रष्टा मी, त्या माझ्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे माझ्या स्वरूपावर देश काल आणि वस्तू ह्या झालेल्या कल्पना आहेत. आणि जर माझ्या स्वरूपाचं स्वयंभू स्वयंप्रकाश स्वरूपाचं मला ज्ञान झालं, स्वरूपात कोणती दिशा आहे, त्या ठिकाणी कोणतेही नाही. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे. आणि हे जगत प्रपंच न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ही स्थिती आहे, याला म्हणतात की या स्थितीमध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा व्यवहार असा असतो. याच्यामध्ये भक्त कधी कधी त्या रूपावर मोहित होतो, कधी कधी भगवंताशी संवाद करतो, कधी कधी भगवंताशी प्रेम कलह पण करतो. जसं तुकोबाराय म्हणतात की आपल्या भावे आमच्या भावे तुझं देवपण, तुला देवपणा कोणी दिलेला आहे, आमच्या श्रद्धेनं तुला साकार केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्या श्रद्धेचा आकार नाही तर तू काय राहशील, तू त्या ठिकाणी किती खोळबुंती घेऊन खुनाची पालवी. पण आमच्या भावाने जर तुला सगुण साकार केलं नाही तर आळविल्या निधी साधू अशा प्रकारची तुझी स्थिती आहे. म्हणून म्हणतात की समोर की पाठीमोरा नकळे. जर खरं भगवंताचं जेव्हा दर्शन होतं त्या दर्शनामध्ये तो समोर राहील का सन्मुख राहील का विन्मुख राहील, आपलं स्वरूप आहे. आपलं स्वरूप झाल्यावर कोणाही जीवाला पुन्हा आपल्या स्वरूपाबाहेर पडता येत नाही. कितीही पळाला तरी त्याला माऊलीने सांगितलं काय पाण्यावरील तरंगू जरी धावेला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमीला तेने. किती पळाला तरी त्याला आपल्या स्वरूपाच्या बाहेर जाता येत नाही. मग त्याला वेगळेपणाने परमात्म्याला पाहता येईल का, नाही. त्यामुळं काय समोर की पाठीमोरा हे न कळे. मग त्यावेळेला काय टकची पडिले जैसे तो मनुष्य जो आहे तो बावरला जाईल, चमत्कृतीपूर्ण अशी अवस्था त्याला होईल. त्याला स्तब्धता ठप्प होईल. काय करू, त्याची बुद्धी कुंठित होईल. शब्द त्या ठिकाणी कंठातून बाहेर पडणार नाही अशी त्याची स्थिती होईल. त्याला म्हणतात टकची पडिले कैसे. कैसे म्हणजे या ठिकाणी कसं काय पडलं असा प्रश्न विचारित नाही. त्याच्या आशा काय हा महिमा आहे की तो मनुष्य तटस्थ झाला. आता त्याला कोणत्याही प्रकारची कृती किंवा बोलणं हे काही तो करू शकत नाही. कल्पना विचार सगळ्याच्या सगळं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संपूर्ण त्याच्या अंतःकरणवरती ही लीन होऊन गेली, त्याच्यापासून वेगळी राहिली नाही अशी स्थिती झाली. पण त्याच वेळेला त्याला असं वाटलं पाहिल्याबरोबर परमात्मा असा आहे तर त्या परमात्म्याचे आता सकाळीच पाहिलं त्याचं औदार्य गांभीर्य सौंदर्य माधुर्य याच्यामुळं चित्तवृत्ती जी आहे तर चित्तवृत्ती त्या परमात्म्याकडं आकर्षित झाली आणि असं वाटलं की माझं इष्टदैवत पांडुरंग परमात्मा जे आहे त्याला आलिंगन देऊ. तर त्यासाठी सांगतात क्षेमा लागी जीव उतावेळ माझा जीव जो आहे त्या परमात्म्याला क्षेम द्यावं, आलिंगन द्यावं. परमात्म्याला आवडीनं प्रेमा भऱ्या अंतकरणाने त्याला आलिंगन देऊ गेलो. क्षेमा लागी जीव उतावेळ माझा जीव म्हणजे अंतकरण अतिशय उतावेळ झालं, लालायित झालं. त्याच्या अंतकरणामध्ये माझ्या अत्यंत अभिलाषा निर्माण झाली. कधी एकदाचं त्या परमात्म्याला आलिंगन देऊ म्हणून स्फुरताती बाहू. आणि त्यासाठी माझे बाहू माझे हात हे स्फुरण पावतात की मी जाऊन त्या परमात्म्याला आलिंगन देईल. क्षेम देऊ गेले आणि मी त्याला आलिंगन करून देण्यासाठी गेलो ही. पण तव क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली. मी त्या परमात्म्याला आलिंगन करायला गेलो, ते परमात्मा राहिला नाही, मीही राहिलो नाही. पण आमच्या दोघांचं लक्ष स्वरूप राहिलं, पण ते लक्ष स्वरूपही भिन्न राहिलं नाही, ते एक रूप होऊन गेलं. मग अशा वेळेला राहिलं कोण, तर मी राहिलो. स्वामीजी
सांगतात की हे भक्ती सिद्धांतात आहे. भक्ती सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी परमात्माच अवशिष्ट राहतो, परमात्माच अवशिष्ट राहतो. आणि ह्या तत्त्वज्ञानामध्ये फक्त कोण राहतं? मीच अवशिष्ट राहतो. तत्त्वज्ञानामध्ये अहम ब्रह्मास्मी, आणि भक्तीमध्ये काय? तत्वम अशी. सगळा परमात्माच आहे. या परमात्म्या वाचून दुसरं काही नाही, एवढंच. ज्याला ज्ञानामध्ये त्वम म्हणतात, बरोबर ना, ज्याला ज्ञानामध्ये अहम म्हणतात त्याला भक्तीमध्ये त्वम म्हणतात. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की क्षेम देव गेले तो मीची मी एकली, आणि आसावला जीव राहो. आणि आमचा जीव आसावला म्हणजे आशाळभूतच राहिला, आम्हाला आलिंगन करता आलं नाही, आणि मग आमची तृप्ती भुकेली काय करू माये, अशी स्थिती झाली. जीवनी जीवन कैसे ताने दत आहे. मग तुम्हाला काय अजून अपूर्ण राहिलं का? नाही. जीव धाला परी काय? मन धाले, मन न धाये ना, मन धाले परी न धाये. तृप्त झालं पण आणि अतृप्त राहिलं पण. का? पुढते राजा विठ्ठलूप आहे. अशी आमची स्थिती झाली. म्हणून म्हणतात पुढती असं सेवावे, पुन्हा पुन्हा याच रसाचं आस्वादन करावं, अशी आशा जी आहे ती आमची कायम राहिली. मग जीवनभर राहिली का? हो, जीवनभर राहिली. आणि देहांताच्या वेळेला आम्ही ठेवली. का? तर परत यावं म्हणून. मग तुमच्या हातात आहे का? हो, आम्ही अधिकारी कुटीतले संत आहोत, आमच्या हातात आहे. जे युंजान योग्याच्या हातातली ही गोष्ट नाही, पण आमच्या जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर ज्ञानदेवे 22 जन्मे तोडिली भवाब्दीची कर्मे. आम्ही मात्र याबद्दल काय आहेत? स्वतंत्र आहोत. म्हणून म्हणतात ठकची आपलं आसावला जीव राहो. बाप रखुमा देवरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौरसू केला. दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भितरी पालटू झाला. आता आम्ही पाहिलं हा परमात्मा कुठं शोधावा? आमचा जीव तर आसावलेला आहे. त्या हा परमात्म्याचं पुन्हा पुन्हा काय? त्या परमात्म्याचा आम्हाला पुन्हा पुन्हा देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी, अशी आमची अवस्था झालाय. आम्हाला आता कुठेही पाहिलं का परमात्म्याची भेट व्हावी, काय याच्याशिवाय दुसरं नाही. परमात्म्याचा याला म्हणतात काय? संयोग नंतर झालेला वियोग, अशा प्रकारचा हा संभोग शृंगार असं साहित्यिक भाषेत त्याला म्हणतात. त्यामुळं आता मी जो परमात्मा पाहिला आहे त्याचंच मला पुन्हा पुन्हा दर्शन व्हावं असं मला वाटतं. त्यामुळं जीव आसावलेला आहे. परंतु विचार करत गेलो त्यावेळेला असं जाणवलं त्या परमात्म्याच्याच कृपेने हा परमात्मा कुठं शोधायचा? तो काय अभंग आहे एक तुकोबारायांचा अभंग आहे ना, ती जी गोपी आहे ते कृष्णापासून तिला विरह झाल्यानंतर ती म्हणते. एक अभंग आहे, आपण नेहमी म्हणत असतो की जो परमात्मा आहे मी तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतर कान या रे जग जेठी आणि देई भेटी एक वेळे काय मोकलिले वनी सावजांनी वेढिले येथवरी होता संग अंगे अंग लपविले तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगे अंतरला. आम्ही ह्या परमात्मा मला प्राप्त आहे अशा प्रकारचं मी मागं पाहिलं म्हणजे देहभावावर आले आणि त्या दृष्टीनं परमात्म्याला पाहू गेले तर तो परमात्मा कायमचा मला अंतरला असं म्हणतात. तर एक वेळा त्यांनी मला परत भेट द्यावी. मी आता पुन्हा असा देहाभिमान धारण करणार नाही किंवा माझ्या केलेल्या साधनेचा अभिमान धारण करणार नाही. या ठिकाणी सर्वांमध्ये मी श्रेष्ठ आहे असा अहंकार, मी श्रेष्ठ भक्त आहे हाही अहंकार मी ठेवणार नाही. अशी ती गोपी ज्याप्रमाणे म्हणते त्याप्रमाणे जेव्हा मी माझ्या त्या इष्टाचं दर्शन झाल्यानंतर त्याचा शोध करू लागलो. हा परमात्मा कुठे गेला, कुठं राहतो, याचं नित्य निवासस्थान कोणतं असं जेव्हा मला वाटलं त्यावेळेला मी गीतेचा आश्रय घेतला आणि मला वाटलं की बाप रखुमा देवर हृदयीचा जाणूनी ईश्वरा सर्वभूतानां हृदयेशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. हा परमात्मा मायेच्या द्वारा सर्वांच्या हृदयात राहून सर्वांचं भ्रमण करवितो. हा परमात्मा खरंच जीवाला जरी वाटत असेल साक्षात ब्रह्मकालामध्ये जीवाला वाटतं की हे साक्षात करून
करतो तो माझ्या ठिकाणी, परंतु करता करविता सगळा परमात्माच आहे. आणि तो कुठं राहतो? तो हृदय देशात राहतो. हृददेशे अर्जुन तिष्ठती. असा तो परमात्मा, तो हृदयीचा जाणूनी, तो आपल्या हृदयामध्येच तो परमात्मा आहे असं जेव्हा मला कळलं, तो परमात्मा म्हणजेच माझं अंतकरण अधिष्ठान चैतन्य आहे असं केलं. आणि मग अनुभव सौरसू केला, आणि सौरसू केला मग ते अनुभवाचं सुख मी भोगू लागले. म्हणजे परमात्मा जोपर्यंत बाहेर शोधत होते तोपर्यंत त्या परमात्म्याचं खरं स्वरूपाचा भोग, आनंदाचा भोग मला होऊ शकला नाही. कारण वृत्ती बहिर्मुख होती. बहिर्मुख वृत्तीमध्ये परमात्म्याचं दर्शन यथार्थ रीतीनं होत नव्हतं. जेव्हा ती बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख केली तेव्हा ह्या अंतर्मुख वृत्तीच्या अधिष्ठान रूपाने त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेला, आणि ती वृत्ती इतकी शुद्ध परमात्म कृपेने झाली की ती वृत्ती जी आहे ती वृत्तीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, आणि ज्याचं प्रतिबिंब पडलं ते ही सगळी त्रिपुटी कोण झाली? ही त्रिपुटी परमात्माच झालेला आहे. आता या ठिकाणी त्रिपुटी भिन्नत्वाने राहिली नाही. आम्हाला त्या ठिकाणी त्रिपुटी दिसत नाही, त्रिपुटीचं अधिष्ठानच सर्व दिसतं. म्हणजे ज्या चैतन्याचा आभास पडला तो आभासही त्याच्याहून पृथक नाही, आणि जी वृत्ती जिचा बात करायचा ती वृत्ती अधिष्ठानाहून स्वतंत्र नाही. सर्व काही मीच मला पाहतो आणि त्याला काय म्हणतो? त्रिपुटी असं म्हणतो. हे निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने आम्हाला कळलं. म्हणून म्हणतात बाप रखुमा देवरू हृदयीचा जाणोनी. हृदयीचा जाणोनी म्हणजे तो माझ्या हृदयात आहे. हृदयायम हृदयम, याच्यामध्ये असं दिलं की हृदयायम, तो हृदयामध्येच हा आहे परमात्मा. आणि हे जेव्हा मला कळलं की त्या परमात्म्याला बाहेर पाहण्याची आवश्यकता नाही, तो परमात्मा आपल्या हृदयातच आहे. हृदय शब्दाचा अर्थ अंतकरण असा केलेला आहे. आणि खरं तो अंतकरणात आहे, हृदयात आहे का? हृदयच परमात्मा आहे. हृदयच परमात्मा आहे. त्याच्यामध्ये हृदयच परमात्मा कसा? तर त्या परमात्म्यामध्ये चित्तवृत्ती मिसळली की बरोबर आहे ना, त्याला जीवभाव येतो, आहे की नाही? आणि जर चित्तवृत्ती त्या परमात्म्यातून काढून टाकली, जीवातून चित्तवृत्ती काढून टाकली तर तो काय आहे? परमात्माच आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्व काही परमात्ममय आहे अशा प्रकारचा अनुभव सौरसू केला. हा अनुभव झाला. अनुभवाचं स्वरूप आपण नेहमी सांगतो, अनुभव ह्या शब्दाचं स्पष्टीकरण करता येत नाही. खरं तर वेदांत दृष्टीनं संशय विपर्य राहित्य हे त्या अनुभवाचं स्वरूप आहे. याविषयी आम्हाला संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. आम्हाला कोणताही संशय राहिलेला नाही. विद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षयन्ते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. परावरे म्हणजे आवर असणारं, माया आणि माया कार्य यांच्या पर असणारा परमात्मा, त्याला दृष्ट म्हणजे त्याचं दर्शन म्हणजे त्याची अनुभूती झाली की आजी आनंदुरे, आजी आनंदुरे, सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. अशा प्रकारची आमची स्थिती झाली. म्हणून म्हणतात बाप रखुमा देवरो हृदयचा जाणोनी अनुभव सौरसू केला. आपण म्हणतो ना याचा जरा रस घे, आणि तो कसा? सौरस्य, चांगल्या प्रकारचं रसास्वादन कर. पण रसास्वादन कर म्हणजे भिन्न राहून रसास्वादन नाही. शिवम भूत्वा शिवम यजेत, रसरूप व्हा आणि पुन्हा त्या रसाचं आस्वादन करा. आणि तेच आम्ही करतो. अनुभव सौरसू केला. हे करीत असताना दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये. आणि ही जी दृष्टी शब्दाचा काय? दृष्टेर ज्ञानम. दृष्टी म्हणजे ज्ञान. आता आपण वेदांताच्या दृष्टीनं विचार करा. दृष्टीचा डोळा, दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान, आणि त्याचा डोळा म्हणजे त्याच्या पाठीमागे असणारं स्वरूपभूत ज्ञान. दृष्टीचा डोळा म्हणजे आपल्याला अंतकरणवृत्तीला ही जी ज्ञानं होतात जागृतीमध्ये, सुषुप्तीमध्ये आणि स्वप्नामध्ये, तर एका ठिकाणी इंद्रियांचा संयोग होऊन जागृतीमध्ये ज्ञान होतं, त्याला काय म्हणतात? संवित असं म्हटलेलं बरं ना, संवित. आणि स्वप्नामध्ये मनाने कल्पित असणाऱ्या पदार्थांची ज्ञानं होतात. पण ज्ञानच होतात ना, ज्ञान तर एकच आहे ना. शब्दामध्ये जे शब्दस्पर्श रूपरस गंध काय
शब्द स्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे पृथक असे ते वेगवेगळी ज्ञान होत असले तरी त्यांचं प्रकाशन करणार ततो विभक्ता तत्समित ऐक्यरूप्या न भिद्यते. अशा प्रकारची स्थिती आहे. समित एकच आहे आणि तीच समित स्वप्नामध्ये सुद्धा आहे की नाही, आणि जागृतात सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा तीच समित आहे की नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये मला काही कळलं नाही असं त्या अज्ञानाचं आणि आनंदाचं प्रकाशन करणारी समित एकच आहे. मग जर आपण ह्या प्रकाराने जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थांचा एकमेकाशी काय आहे, परस्परामध्ये व्यतिरेक आहे, परंतु समित मात्र समितचा त्याच्याशी सर्वांची अन्वय आहे. म्हणून समित काय आहे, समित एक ऐक्य रूपात न भिद्यते, ती एकरूप आहे म्हणून तिच्यात भेद होत नाही. तेव्हा ह्या समितचा शोध घेणं म्हणजेच काय आहे, वृत्ती ज्ञानाचा मूळ अधिष्ठानाचं जे तो मूलभूत प्रकाश वृत्ती ज्ञानाचा जिथून येतो त्याचा शोध घेतला तर तो कोण आहे, दृष्टीचा डोळा पाहो मी गेले. तर त्या ठिकाणी भितरी पालटू झाला, तो भितरी पालटू झाला. त्या ठिकाणी भितरी म्हणजे अंतकरणामध्ये आत्तापर्यंत काय गेलं होत्या माहिती आहे का, पदार्थाचं ज्ञान करत असताना अंतकरण वृत्तीच्या द्वारा, बरोबर आहे ना, अंतकरण वृत्ती काय इंद्रियांच्या द्वारा बाहेर जाऊन त्या पदार्थाच्या आकाराची होत असताना त्याच्यावर दोन आवरण असतात, एक अंधकाराचं आणि एक अज्ञानाचं. अंधकाराचं आवरण प्रकाशाच्या साह्याने दूर होतं. उदाहरणार्थ घटज्ञानाची प्रक्रिया आपण जास्त बारकाईनं सांगणार नाही, परंतु त्या ठिकाणी त्या अंधकाराचं अज्ञान आवरण हे प्रकाश दूर करतो. राहिलं जे अज्ञानाचं आवरण आहे त्या अज्ञानाचं आवरण कोण दूर करतं, वृत्तीमध्ये असणारा चिदाभास. म्हणजे त्या ठिकाणी वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती ह्या दोन्हीही लागतात. परंतु जेव्हा ब्रह्मज्ञान कसं होतं ती प्रक्रिया सांगताना शास्त्रांनी मात्र सांगितलं फक्त त्या ठिकाणी वृत्ती आवरणभंग करते, म्हणजे त्या ठिकाणी फक्त वृत्तीव्याप्ती लागते, फलव्याप्तीची गरज नाही. कारण हा चिदाभास मूळ चैतन्य स्वयंप्रकाश चैतन्यापुढं हा वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेला जो चिदाभास आहे तो अकिंचितकर आहे, म्हणून तिथं वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. अशा प्रकारचं आपण स्पष्टीकरण करतो. पण मूळ चैतन्याच्या ठिकाणी ना वृत्तीव्याप्ती ना फलव्याप्ती असं ते काय आहे, स्वयंप्रकाश आहे, स्वतः सिद्ध आहे असं त्याचं आपण वेदांताच्या दृष्टीनं चिंतन करतो. तीच गोष्ट ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात, बाप रखुमादेवीवर हृदयचा जाणोनी अनुभव सौरस्व केला. हा परमात्मा स्वयंप्रकाश आहे, परमात्म्याच्या अतिरिक्त असत पदार्थ म्हणून काहीच नाही, तो शून्य रूप आहे. अशा प्रकारचं तो अनिर्वचनीय मिथ्या आहे. दृष्टीसृष्टीवादामध्ये युगपत ज्ञानाबरोबरच पदार्थाची उत्पत्ती आणि नाश आहे, आणि शिवाय तो ज्या पदार्थाची उत्पत्ती नाश सांगतो तो पदार्थच मुळात अनिर्वचनीय आहे, कल्पित आहे, शून्यरूप आहे अशा प्रकारचं सांगितलं. आणि अधिष्ठानच एकमेव अद्वितीय आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अशा प्रकारचं असणारं जे काही अज्ञान आहे आपलं, असं असणारं जे तत्व आहे, परमात्म तत्व आहे, त्या तत्वाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा देश काल परिच्छेद नाही. ते नित्य शुद्ध बुद्ध नित्य मुक्त अशा स्वभावाने अशा स्वरूपाने तो परमात्मा आहे. तो असंग निर्विकार असा आहे आणि तो अभंग स्वरूपाचा आहे. हेच माऊली या ठिकाणी सांगतात, दृष्टीचा डोळा पाहो मी गेली आहे. म्हणजे मूळ हे ज्ञानाचं मूळ कुठून आहे किंवा मूलभूत ज्ञानाचं काय स्वरूप आहे, तर मूलभूत ज्ञानाचं ते ज्ञानस्वरूप परमात्मा त्याचं कोणीही प्रकाशन करीत नाही, गरजही नाही, फलव्याप्ती नाही, तोच सर्वांचं प्रकाशन करतो. त्याच्या उसण्या प्रकाशानेच हे जे काही तेजोगोल आहेत, कालच आपले गेलेले आहे की त्या यदादित्यगतम तेजो जगत भासते अखिलम अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम, अशी स्थिती आहे. म्हणून दृष्टीचा डोळा पाहो मी गेले तो भितरी पालटू झाला. स्वामी महाराज सांगितले भितर म्हणजे माझ्याच अंतकरणात हृदयातच काय झालं, पालट झाला म्हणजे परिवर्तन झालं. परिवर्तन झालं म्हणजे काय, स्वामी महाराज सांगायचे
परमार्थ, विचाराचा परमार्थ हा धांगडधिंगा नाही, हा समजुतीचा परमार्थ आहे. फक्त पूर्वी सत्य समजत होता, आता सर्व मिथ्या समजू लागला. पूर्वी काही पदार्थ असत आहेत, अनित्य आहेत, मिथ्या आहेत आणि एक पदार्थ सत्य आहे असं म्हणत होता. आता फक्त काय आहे, एकच सत्यतो सत्यतो विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. अशा प्रकारचा भीतरी पालटू झाला. फक्त अंतकरणाच्या समजुतीमध्येच बदल झाला की आता या ठिकाणी फक्त काय, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा, अशा प्रकारचा बदल झाला. तुम्ही म्हणाल पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, इथून प्रारंभ केला आणि आता भीतरी पालटू झाला. तर हे त्या परमात्म्याचंच ऐश्वर्य आहे की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. आणि हे त्याचं पुन्हा ऐश्वर्य आहे. इथपर्यंत थांबत नाही. तर मीची होऊनी पांडवा, माझी करीती सेवा, नवलावतो सांगावा असे नाईक. काय नवलावा आहे तर तो पुन्हा म्हणायला लागतो, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकेळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवरणवे तेथीची शोभा, कानडावो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लाविला विधू, खोळबुंथी घेऊनी खुणाची पालवी आणि आळविल्या निधी साधू. मग या अशाच प्रकारची एकदा तृप्ती आणि नंतर पुन्हा अतृप्ती, अतृप्ती नंतर तृप्ती. या तृप्ती आणि अतृप्ती हे परस्पर विरोधी भाव आहे की नाही, हे भक्ताच्या अंतकरणामध्ये नित्य खेळत राहतात आणि तेच त्याच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.